खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर जोडायचे. रेखीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. दोन्ही हात जोडून एकमेकांपासून कपशेपमध्ये घ्यायचे आहेत दोन्ही हात. बघा, आजचा तिसरा दिवस होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे आणि रेखीचे बीजमंत्र याद्वारे आपण आपल्या शरीरातला एक अवयव किंवा एक चक्र, त्याला आपण सातत्याने 11 दिवस आपण रेखी उपचार देत आहोत. आजचा तिसरा दिवस. तुमच्या हातामधनं जी रेखी वाहते त्या रेखीकडे लक्ष द्या. चिबॉल तयार करायचा आहे. ज्यांनी चिबॉल तयार करून ठेवलेला आहे तो ब्रह्मांडातला चिबॉल घ्या. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. मूलाधार चक्रापासून सहस्त्रहार चक्रापर्यंत आपण रेखी देतोय. आता आपल्या शरीरातला तो अवयव किंवा ते चक्र या चिबॉलमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. तो अवयव तुमच्या मूलाधार चक्रातला असू शकतो किंवा विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, इतर चक्रांमधला असू शकतो. त्या अवयवाला आज तुम्ही बघायचंय पूर्णपणे हिरव्या प्रकाशामध्ये. वायू तत्वरूपी हनुमानजी यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघायचंय. कल्पना करायची साक्षात हनुमानजी आज आपल्याला आशीर्वाद देत आहेत. या चिबॉलला आपण हिरव्या प्रकाशात बघत आहोत. शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र मूलाधार चक्र, पृथ्वी तत्व स्वरूपामधील हे चक्र. पूर्ण लक्ष आपलं आधी मूलाधार चक्रावर घेऊन या. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू आज त्या वायू तत्वाचे तुम्ही माफी मागायची आहे. विविध वायू, प्राणवायू, अपान, समान, व्यान वायू, उदान वायू. बघा, या वायूंना आपण स्वतः कारणीभूत आहोत. जर आपल्या शरीरामधला वायू त्याच्या रिलेटेड आपल्याला काही त्रास होत असेल, वायू तत्व जर आपलं बिघडलं असेल, तर त्या वायू तत्वाची तुम्ही होपोनोपोनो या प्रार्थनेद्वारे माफी मागायची आहे. हनुमानजींना डोकं टेकवून नमस्कार करा. त्या वायू तत्वरूपी देवतेची माफी मागायची आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. हनुमानजींवर आपलं सगळ्यांचं खूप प्रेम आहे. चिरंजीवी असलेले हनुमानजी भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे. कल्पना करायची त्यांचे आशीर्वाद या चिबॉलद्वारे आपल्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचत आहेत. इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपण स्वतःच कारणीभूत आहोत. जर आपल्या कुठल्याही चक्रामध्ये अडथळे येत असतील, त्या अडथळ्यांची तीव्रता कमी होत आहे.
या सुंदर प्रार्थनेद्वारे आणि बीजमंत्रांद्वारे वायू तत्वाची आपण माफी मागत आहोत. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तू अगदी व्यवस्थित काम करत आहे, पण माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मी तुला अडथळा निर्माण केलेला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी मी घेते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. या वायू तत्वावर माझं खूप प्रेम आहे. लम वम शम शम सम शरीरातले पृथ्वी तत्व, जर त्या पृथ्वी तत्वामध्ये काही अडथळे येत असतील, त्याची मी माफी मागत आहे. पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही आता हात जे जड झालेले आहेत त्याकडे लक्ष द्या. शरीरातले दुसरे महत्वाचे चक्र, स्वादिष्ठान चक्र, जे जलतत्वाशी संबंधित आहे. शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे व्यवस्थित बाहेर फेकल्या जात आहेत. नको असलेल्या विचारांना पण आपण दूर केलेलं आहे. इथे कार्यरत असलेले वायू तत्व, जलतत्व, त्याच्याशी संबंधित असलेला इथला प्रत्येक अवयव, जर त्या अवयवांना काही त्रास होत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी फक्त माझीच आहे. मी खूप मनापासून माफी मागते इथल्या प्रत्येक अवयवांची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. देवाने मला अत्यंत सुदृढ असं शरीर दिलेलं आहे. फक्त माझ्या चुकीच्या वागण्यामुळे, पंचतत्व न सांभाळल्यामुळे माझ्या शरीरामध्ये बिघाड झालेला आहे. तो बिघाड आता दुरुस्त होत आहे या ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे. शिवशक्तीचे मी खूप आभार मानते. बीजमंत्रांद्वारे वम बम भम मम लं रं
यम. आता आपल्या मणिपूर चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नीची देवता सूर्यनारायण यांचे खूप आभार मानायचे. सूर्यनारायण भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. जर अग्नी तत्वामध्ये काही बिघाड झाला असेल तर ती फक्त आपल्या स्वतःची चूक आहे. मी स्वतः जबाबदारी घेत आहे. माझ्या शरीरामध्ये जर कुठे अडथळे येत असतील, संपूर्णपणे ती माझी जबाबदारी आहे. माझ्या चुकीच्या अन्न ग्रहण केल्यामुळे जर माझ्या अन्नमय कोशामध्ये काही अडथळे येत आहेत तर त्या सगळ्या सूक्ष्म अवयवांची मी माफी मागते. वायू तत्वाची माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. माझा प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा आहे. तुमचे खूप आभार. सूर्यनारायणांचे खूप आभार, ज्याद्वारे माझ्या शरीरातले अग्नितत्व पण व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम दम ढम नम तम थम दम धम नम पम फम वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार. अग्नि तत्वाचे, वायू तत्वाचे. पूर्ण लक्ष आता अनाहत चक्रावर घेऊन या. अनाहत चक्रामध्ये कार्यरत असलेला प्राणवायू, त्याच्याद्वारे जे हृदयाचे कार्य सुरू आहे आणि ह्या प्राणवायूमध्ये जर कुठे अडथळा येत आहे तर त्याची मी माफी मागते. भरभरून श्वास मला मिळालेले आहेत. त्या श्वासाची किंमत मला कळालेली आहे. जर माझ्यामुळे जर मी माझ्या हृदयाची काळजी घेऊ शकत नसेल, माझ्या दोन्ही फुफ्फुसांची काळजी घेऊ शकत नसेल, तर ती फक्त माझी चूक आहे. मी मान्य करतो. आता मी माफी मागत आहे.
मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. माझी दोन्ही फुफ्फुसे, माझे सक्षम हृदय, तुम्ही अगदी छान काम करत आहात. जास्त विचार करून मीच तुम्हाला त्रास दिलेला आहे. चुकीच्या माझ्या खाण्यामुळे मी माझ्या दोन्ही फुफ्फुसांना त्रास दिलेला आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही जे अगदी व्यवस्थित काम करत आहात, मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप आभार वायू तत्वरूपी हनुमानजींचे. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पूर्ण शरणागती हनुमानजींपुढे. आपल्या कल्पनेमधून हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांचे आज भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम, जय जय राम. आपल्या शरीरामधला एक असा अवयव ज्याद्वारे आपल्याला त्रास होत आहे, त्या अवयवाला आपण आपल्या चीबॉलमध्ये बघत आहोत. ज्या चक्रामध्ये तो अवयव आहे, त्या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. आता कल्पना करा, बीजमंत्राद्वारे आपण त्या अवयवाला रेखी देतोय. साक्षात हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. यम कम खम गम घम चम छम जम झम ज्ञम तम ठम या बीजमंत्रांवर माझा पूर्ण विश्वास. त्याद्वारे माझे शरीर दिवसेंदिवस एकदम सक्षम होत आहे. आता पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या. विशुद्ध चक्र आकाश तत्वाशी संबंधित. या आकाश तत्वामध्ये जर काही बिघाड झाला असेल, तर तो फक्त माझ्या विचार करण्यामुळे. चुकीचे विचार माझ्या डोक्यात आले आणि त्यामुळे आकाश तत्व बिघडले आहे. या आकाश तत्वाची, वायू तत्वाची मी मनापासून माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. माझ्या फक्त चुकीमुळे तुम्ही हा बिघडलेले आहात.
माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इथला प्रत्येक अवयव मला खूप प्रिय आहे. इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाची मी अतिशय उत्तमरित्या आता काळजी घेत आहे. खूप आभार मानते मी इथल्या प्रत्येक अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. हम अम आम इम इम ओम ओम एम ऐं अं अहा ऋं 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 या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, या पवित्र मनुष्य जन्माचे मी कल्याण करत आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन या. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या रेखी गुरूंचे, त्यांच्याशी संबंधित, आध्यात्मिक गुरूंशी संबंधित, आपल्या पवित्र आत्म्याबद्दल जर आपण काही वेगळा विचार केला असेल, आपल्या गुरूंबद्दल जर आपण शंका घेतली असेल, तर आपण माफी मागत आहोत त्यांची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. प्रत्येक क्षणाला मी तुमच्यावर खूप प्रेम करते. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मीच तुम्हाला ओळखू शकले नाही. तुम्ही समर्थपणे सदैव माझ्या पाठीशी आहात. फक्त संकट आल्यावरच मी तुमच्याकडे धाव घेत आहे. तुमची कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत. मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. माझे आध्यात्मिक गुरु, माझे रेखीचे गुरु, मी तुमचे खूप खूप आभार मानते. खूप आभार या सक्षम आज्ञाचक्राचे. बीजमंत्रांद्वारे. क्षम मी एक पवित्र आत्मा आहे.
या पवित्र आत्म्याचे मी खूप आभार मानते. आता पूर्ण लक्ष आपल्या सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे हे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला स्वतःहून मी बंद केलेला आहे. या रेकी दिव्य ब्रह्मांडीय शक्तीद्वारे ते दार पूर्णपणे उघडलेले आहे. कल्पना करायची या सहस्त्रहार चक्राच्या ब्रह्मरंध्रामधून ब्रह्मांडीय दिव्य शक्ती भरभरून आतमध्ये येत आहे. खूप आभार मानायचे ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. कळत न कळत जर ह्या शिवतत्वावर आपण काही शंका घेतली असेल तर आपण माफी मागायची शिवतत्वाची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. शिवशक्ती स्वरूपा असलेली ही रेखी वैश्विक ब्रह्मांडीय शक्ती जी चराचरामध्ये भरून आहे. माझ्या आजूबाजूला, माझ्या स्वतःमध्ये, माझ्या अंतरंगामध्ये. खूप आभार या शिवशक्तीचे. बीजमंत्रांद्वारे श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सोहम. सोहम. मी तोच एक पवित्र आत्मा आहे. मी तोच एक पवित्र आत्मा आहे. ही सातत्याने जाणीव आपण आपल्या स्वतःला करून देत आहोत. माझ्या शरीरात मधला तो अवयव ज्याच्यामध्ये अडथळे येत होते ते अडथळे आता कमी झालेले आहे. खूप आभार मानते माझ्या त्या अवयवाचे, त्या चक्राचे. ते चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. ही ब्रह्मांडीय शिवशक्ती आता तिथे पोहोचलेली आहे. खूप आभार या शिवशक्तीचे. माझ्या स्वतःचे खूप आभार. माझ्यामध्येच आहे ती दिव्य शक्ती जी ओळखायला मला उशीर लागला. या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात जीबॉल वर पासून खालपर्यंत घेऊन या आणि नमस्कार करायचा आहे. आपल्या त्या अवयवाला नमस्कार करा, त्या चक्राला नमस्कार करा मनापासून. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये त्या अवयवाला बघायचंय. परत कव्हर करा त्या अवयवाला वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये त्या अवयवाला बघायचंय. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या, नमस्कार करा. आता कल्पना करा त्या अवयवावर तुम्ही ओम काढत आहात, लम काढत आहात, वम काढत आहात, रम काढत आहात, यम काढत आहात, हम काढत आहात आणि मग चोकुरे काढा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. खूप आभार मानायचे आपल्या त्या सक्षम अवयवाचे.
होपोनोपोनो ह्या सुंदर प्रार्थनेचे खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. बीजमंत्रांचे खूप आभार मानायचे. आपल्या रेकी गुरूंचे खूप आभार. या शिवशक्तीचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. याची बॉल आपण तयार केलं आहे 11 दिवसांकरता. याची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग राखू काढा. राखू राखू राखू